आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे अर्थशास्त्र या विषयामधील सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्त जो धडा आहे तो आपण बघणार आहे. हा देसले सरांच्या पुस्तकांमधून घेतलेला चॅप्टर आहे. देसले सरांचे जे पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचे पार्ट 1, त्या पार्ट 1 मधील सार्वजनिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स प्रकरण 8 आपण घेणार आहे. तर ह्या पुस्तकाची लिंक आहे ती मी कमेंटमध्ये देतो आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि सार्वजनिक वित्त जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यावरती जे आहे ते 2 ते 3 किंवा 1 ते 2 प्रश्न जे आहेत ते कंबाईनच्या प्रिलियमला 100% पडत असतात, किंवा कोणत्याही प्रिलियमच्या एक्झामला 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते 100% सार्वजनिक वित्त या चॅप्टरवरती पडत असतात. तर परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि खूप इझी चॅप्टर आहे अभ्यास करण्यासाठी. आणि आपल्याला आउट ऑफ मार्क देखील यामध्ये मिळू शकतात, कारण का प्रश्न जे आहेत ते सिंपल येतात त्याच्यावरती. आपण सर्व चॅप्टर बघणार आहे. आता सुरुवात करूया. व्हिडिओ जरा मोठा होईल, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. पहिला ह्याच्यामधील पॉईंट आहे सार्वजनिक वित्त आणि राजकोषीय धोरण. ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया. तर सार्वजनिक वित्त प्रवाह म्हणजे पब्लिक फायनान्स सायकल काय असते. सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारच्या जमा व खर्चांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा आहे ही सार्वजनिक वित्त म्हणजे. सरकारला हा जमा व खर्च या खालील टप्प्यामधून जावे लागते. तर राजकोषीय धोरण पहिल्यांदा असतं फिस्कल पॉलिसी. त्यामध्ये राजकोषीय धोरण ठरवणे, परत त्याच्यानंतर कर आणि करेत्तर महसूल गोळा करून आपले स्त्रोत उभारणे, तसेच स्त्रोत अपुरे पडणार असल्यास सार्वजनिक कर्ज घेणे, तसेच सार्वजनिक खर्च करणे आणि वित्तीय प्रशासनाद्वारे व्यवहाराची जबाबदारी आणि पारदर्शकता ठेवणे हे महत्त्वाचं जे आहे ते सरकारला सांभाळावं लागतं. तर सार्वजनिक वित्तमध्ये आपण ह्यामध्ये काही गोष्टी बघितल्या, जसं की राजकोषीय धोरण असेल, करेत्तर महसूल असेल, ह्या सर्व संकल्पना आहेत त्या आपण पुढे जाऊन व्यवस्थित स्पष्ट करणार आहे या चॅप्टरमध्ये. तर एक एक करून आपण बघूया. आता या डायग्रॅममध्ये तुम्ही बघू शकता की खूप भारी डायग्रॅम दिलेली आहे मी. पहिल्यांदा आहे ते राजकोषीय धोरण सरकार ठरवत असतं. त्याच्यानंतर ते स्त्रोत ठरवतं. स्त्रोत कसा आहे तर ती जमा करतं आपल्या माणसांकडून, जे आपल्या लोकशाहीमध्ये सर्व लोकसंख्या आहे त्यांच्याकडून कर आणि करेत्तर रक्कम यातर्फे, किंवा सरकार जे आहे ते कर्ज देतं, सार्वजनिक कर्ज घेते आणि त्यातून राजकोषीय धोरण जे आहे ते उभारत असते. त्यातून ते आपल्यावरती खर्च करत असते, सार्वजनिक खर्च करणे. त्याच्यानंतर त्याच्यामधून सरकारची जी जबाबदारी आणि पारदर्शक ही दिसून येत असते. आता त्याच्यानंतर खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये कन्सेप्ट, तो म्हणजे राजकोषीय धोरण. त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. ह्याच्यामध्ये राजकोषीय धोरण म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगारात आवश्यक परिणाम घडवणारी व अनावश्यक परिणाम दूर करणारी शासकीय जमा आणि खर्चासंबंधित शासकीय धोरणाला जे आहे ते राजकोषीय धोरण असं म्हटलं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा उत्पादन असेल किंवा रोजगारामध्ये आवश्यक परिणाम जे आहे तो घडवला पाहिजे, घडवण्यासाठी व अनावश्यक परिणाम जो आहे तो दूर करण्यासाठी शासनाने जे काही जमा व खर्च संबंधित धोरण आखले आहे त्याला राजकोषीय धोरण असे म्हणतात. तर राजकोषीय चालना म्हणजे अर्थव्यवस्थेतील कार्यशीलता वृद्धिगत करण्यासाठी शासनाने जमा व खर्चाला केलेले सकारात्मक बदल होय. तर वरील सांगितल्याप्रमाणे कर किंवा करेत्तर स्त्रोत, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च, वित्तीय प्रशासन हे जे आहे ते राजकोषीय धोरणाची साधने आहेत. तर राजकोषीय धोरणाचे आपण उद्दिष्ट बघूया आता. राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट पहिलं असेल ते स्त्रोताचे उपलब्धीकरण. म्हणजे अविकसित देशामधील लोकसंख्या व नैसर्गिक स्त्रोत यांच्या तुलनेत भांडवलाची जी आहे ती कमतरता भासत असते. राजकोषीय धोरणाचे प्रभावी वापर करून शासकीय जमेत वाढ करून भांडवलाची कमतरता दूर करता येते. म्हणजे भांडवलाचा वापर करून मानवी आणि नैसर्गिक स्त्रोताची आहे ती उपलब्धता निर्माण करून उत्पादन वाढवू शकते सरकार. पुढचा आहे त्याच्यामध्ये पॉईंट येतो तो स्त्रोताची वाटणी. ही कशी केली जाते, नैसर्गिक संसाधने, भांडवली संसाधने, उत्पन्न, नफा यातून सरकार स्त्रोताची उभारणी करू शकते किंवा आर्थिक समानता प्रस्थापित करू शकते. तिसरा असेल आर्थिक वाढीस चालना देणे. शासकीय जमेत वाढ करण्यासोबतच शासकीय खर्चाचे विशेषीकरण तसेच उत्पादक क्षेत्राकडे व ऐच्छिक क्षेत्राकडे शासकीय गुंतवणूक वळवून अर्थव्यवस्थेला इथे सरकार चालना देते. त्याच्यानंतर पुढील पॉईंट आहे 4 नंबरचा, उत्पन्न आणि संपत्तीमधील तफावत आहे ती दूर करणे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, श्रीमंत लोकांवर जास्त कर आकारणी तर दुसरीकडे गरीब लोकांसाठी कल्याणकारी खर्च करून आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी राजकोषीय धोरण जे आहे ते प्रभावी साधन म्हटले जाते. त्याच्यानंतर पुढील पॉईंट असेल तो रोजगार निर्मिती करणे. राजकीय किंवा शासकीय खर्चात वाढ झाल्यामुळे रोजगार निर्मिती होते.
उच्च रोजगार निर्मिती करू शकणाऱ्या उद्योगांना कर सवलत मिळाली जाते. तसेच कर परतावा देऊन अप्रत्यक्षपणे रोजगार निर्मितीलाही जी आहे ती चालना मिळते. त्यामुळे सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांना चालना मिळून रोजगार निर्मिती होत असते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे 6 नंबरचा. किमतीचे नियमन करणे म्हणजे शासकीय खर्चात वाढ केल्यामुळे चलनवाढ होते, तर शासकीय खर्चात कपात केल्यामुळे चलनवाढ नियंत्रणात येते. तुटीचा अर्थ काय आहे? तुटीचा अर्थ भरण्याने देखील शासकीय खर्चात तुलनात्मक वाढ होऊन चलनवाढ होत असते. कर्ज त्याचबरोबर तुटी, खर्च या घटकांवर वापर करून किमतीमध्ये फेरफार करता येतात. किमती तथा चलनवाढ आटोक्यात ठेवता येतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील आर्थिक स्थैर्य जे आहे ते लाभत असते. 7 नंबरचा पॉईंट आहे सामाजिक किंवा आर्थिक विकास साधणे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट असतो. पुढील आपण महत्त्वाचे पॉईंट बघूया आता. बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची भूमिका काय आहे? तर हा जो आहे तो लेंदी कन्सेप्च्युअल पार्ट आहे. तर आपण हळूहळू ही जी रिव्हिजन आहे बघणार आहे. तर सार्वजनिक वित्तमध्ये काय होतं? सरकारचा जमा व खर्च यामध्ये येतो. परंतु या जमा व खर्चाची रचना ते सरकार किंवा राज्य व्यवस्था कोणत्या प्रकारची आहे यावरती अवलंबून राहिलेली असते. ढोबळमानाने आपण आदेशात्मक जर अर्थव्यवस्था बघितली, विरोधीच्या 2 अवस्था आहेत. तर दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं? सरकारच्या जमेची, खर्चाची आणि कार्याची रचना जी आहे ती भिन्न असते. संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे एखाद्या सरकारचे मूळ कार्य आहे. ते आदेशात्मक अर्थव्यवस्था असलेल्या समाजवादी देशात मात्र सरकारी यंत्रणा जणू अख्खी अर्थव्यवस्था चालवते असं आहे. उत्पादनाच्या साधनाची मालकी सरकारकडे असते. यामध्ये नफ्यापेक्षा लोककेंद्रित उत्पादनावर भर दिला जातो. श्रीमंतांवर अधिकाधिक कर लादून स्रोताचे वितरण समान होण्यावरती जो आहे तो भर दिला जातो आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये. ह्याच्या उलट जे आहे ते बाजार अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या भांडवलशाही देशामध्ये मात्र सरकार अर्थव्यवस्था जी आहे ती बंधनमुक्त ठेवत असते. अर्थव्यवस्था ही स्वयंचलित असते. उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. मग अशा देशात सरकारने फक्त बघ्याची भूमिका घ्यायची असते का? तर नाही. बाजार अपयशी होऊ नये हे बाजार अर्थव्यवस्था असलेल्या देशाचे मुख्य कार्य नाही. खरं तर बाजार अर्थव्यवस्थेची तत्त्वे ही बाजार यशस्वी करण्याची असतात, परंतु व्यवहारात ही तत्त्वे बाधित झाल्यामुळे दोष निर्माण होतात. या दोषामुळे जे आहे ते बाजार अपयशी होतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचे दोष दूर करून बाजार अपयशी होऊ द्यायचे नाही हे असते. हा मुद्दा उदाहरणासकट बघूया आपण आता. बाजार अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण स्पर्धा जी आहे ती हे महत्त्वाची तत्व असते आणि गृहीतकही समजली जाते. म्हणजे सर्वांना आहे ते सारख्या सुविधा आणि सारखा बाजार उपलब्ध करून दिल्यामुळे संपूर्ण स्पर्धा असते. व्यवहारात आपण कित्येक क्षेत्रामध्ये मात्र मक्तेदारी बघत असतो. उदाहरणार्थ स्थानिक किराणा दुकानाचं किंवा मॉल चेन यांचा माल विकणारे उत्पादक तेच असतात. बाजार तोच असतो, ग्राहकही तेच असतात. परंतु मॉल चेनची मक्तेदारी जी आहे ती यामध्ये आपण जास्त पाहायला मिळते. इथे सरकारचे काम मक्तेदारी रोखण्याचे असते, किंबहुना ते असली पाहिजे यासाठी वस्तू व सेवांचे जे आहे ते नियमन सरकार करत असते. किमान व कमाल किमती ठरवते. त्याचबरोबर मोठ्या व्यावसायिकांना कराच्या जाळ्यात ठेवणे हे सरकारची आहे ती सार्वजनिक वित्ताच्या मार्फत ही जी आहे ती भूमिका असते. आता हे बाजार अर्थव्यवस्थेमधील काही उदाहरणं दिली आहेत. तसंच बाजार अर्थव्यवस्थेमध्ये बघू. बाजार अर्थव्यवस्थेचे तिसरे तत्व म्हणजे यामध्ये आहे ते प्रत्यक्ष व्यवहारात माहितीच्या असंतुलनामुळे कित्येक लोक जे आहेत ते श्रीमंत झाल्याचे उदाहरण आहे. उदाहरणार्थ रिटेल इस्टेट, शेअर बाजारची माहिती, अर्थसाक्षरता यामुळे मुठभर गुंतवणूक आहे ते फक्त श्रीमंत होतात. तर याच्या उलट जे आहे ते बाजार अर्थव्यवस्थेमध्ये श्रीमंत होण्याचेही स्वातंत्र्य आहे, परंतु सरकारचे काम सर्व माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे असले पाहिजे. बाजार अर्थव्यवस्थेचे चौथे आपण आता महत्त्व बघूया. यामध्ये उत्पादनाची एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर ते उत्पादन घेणे खर्चिक ठरते. त्यामुळे वस्तूचा पुरवठा मर्यादित राहून किमती आटोक्यात राहतात. प्रत्येक व्यवहारात काही क्षेत्रे अशी आहेत की त्यांचा सीमांत खर्च कमी होतो. उदाहरणार्थ एखाद्या मोबाईल टावरजवळ 5 मोबाईल धारकांनी सिग्नल पुरवणे आणि 100 मोबाईल धारकांनी सिग्नल पुरवणे बहुतेक सारखाच खर्च येणार असतो. आता हे सर्व एक्झाम्पल आहेत. ह्याच्यामधून त्यांनी बाजार अर्थव्यवस्था आणि जो आपला मगाचा अर्थव्यवस्थेचा प्रकार होता त्याच्यामध्ये फरक सांगितलेला आहे. आपण हे सर्व जे आहे ते स्टार्टिंगला बघितलं आहे. लेक्चर नंबर 1 तुम्ही बघू शकता. त्यासाठी राजकोषीय धोरणाच्या संदर्भात आपण पॉईंट बघूया. आता शेवटचा पॉईंट ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे, कारण सार्वजनिक वित्ताची जी मुख्य कारण आहे ती दिलेली आहे. बघा, पॉल सॅम्युएल्सन या अमेरिकन अर्थतज्ञाने बाजार अर्थव्यवस्थेची सरकारची काही कार्य सांगितले. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचे स्थैर्य टिकवणे व वाढ करणे,
अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवून बाजार यशस्वी करणे, विकासात हातभार लावून समतेस प्रोत्साहन देणे आणि अर्थव्यवस्थेला पायाभूत सुविधा पुरवणे हे जे आहे ते अर्थव्यवस्थेतील सरकारची जी आहे ती मुख्य कार्य आहे. आपण आता पुढील पॉईंट बघूया. सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष निकष गुण गुणवस्तू आणि सार्वजनिक गुणवस्तू ह्यामध्ये. आता सार्वजनिक खर्च करताना सरकार लोकांना काही वस्तू व सुविधा आहेत त्या मोफत पुरवत असते. उदाहरणार्थ शाळा असतील, रस्ते, पथदिवे, अन्नधान्य वगैरे. गरिबांना रेशन दुकानामध्ये अन्नधान्याची जी सवलत मिळालेली असते ती अप्रत्यक्षपणे करदात्याकडून आलेली असते. सरकार एखादी वस्तू जेव्हा मोफत किंवा स्वस्तात उपलब्ध करून देते तेव्हा वस्तूचा वैकल्पिक खर्च जो आहे तो ग्राहकांकडून करदात्याच्याकडे हस्तांतरित होतो. सरकार लोकांना ज्या वस्तू व सेवा पुरवते त्यांचे वर्गीकरण जे आहे ते 2 गटामध्ये करण्यात आले. प्रोफेसर R.A. मस्ग्रेव यांनी सार्वजनिक वस्तूचे आहे ते वर्गीकरण गुणवस्तू आणि सार्वजनिक गुणवस्तू यामध्ये केलेले आहे. तर ह्यामध्ये काय फरक आहे आपण बघू. शाळा, दवाखाने यासारख्या वस्तूंना जे आहे ते निकष गुणवस्तू म्हटलेले आहे. त्याच्यानंतर सिगारेट, दारू ह्या ज्या वस्तू आहेत त्या अनिकष म्हणजे डिमेरिट गुड्स यामध्ये येतात. त्याचे धोके माहिती असूनही लोक सिगारेट ओढतात किंवा दारू पितात. सरकार त्यावर उच्च कर आकारून लोकांकडून त्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करते. या उलट शाळा किंवा ह्या वस्तू आहेत त्या निकष वस्तू आहेत, त्याचे फायदे असूनही काही लोक मुलांना शाळेत घालत नाही. सरकारचे काम आहे की या वस्तू पुरवून लोकांना जे आहे ते त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे. त्यानंतर खाली काही पथदिवे, सार्वजनिक शौचालय, रस्ते यासारख्या वस्तूंना सार्वजनिक गुणवस्तू असे म्हटले जाते, कारण का यामधून जे आहे ते जनतेला यामधून फायदाच होत असतो. शेजारील तत्वात निकष व गुणवस्तू ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता निकष आणि गुणवस्तू यामध्ये काय फरक आहे तो चार्ट जो आहे तो व्यवस्थित त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. ही सर्व जी आहे थिअरी ती चार्टमध्ये खूप भारीरित्या त्यांनी मांडणी केलेली आहे. रिव्हिजनच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या तुम्ही यामध्ये बघू शकता. ह्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता जर तुम्हाला हवा असेल तर. पुढील आता अर्थसंकल्प दुसरा पॉईंट आहे आपल्या ह्याच्यातला. भारतामध्ये 7 एप्रिल 1860ला अर्थसंकल्पाचा पाया रोवला गेला. जेम्स विल्सन विचारला होता प्रश्न. जेम्स विल्सन या ब्रिटिश भारत शासनाच्या पहिल्या वित्तीय सदस्याने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पाचे प्रारूप मांडले. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प स्वतंत्र भारताचे पहिले वित्त मंत्री R.K. शष्णमुख शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947ला जो आहे तो सादर केला होता. तर जॉन मताई यांनी भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950ला सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये काय होतं, नियोजन आयोग स्थापन करण्याची जी आहे ती महत्त्वाची तरतूद होती. तर 1951 मध्ये पहिल्या निवडणुका पार पडल्या. निवडून आलेल्या सरकारने वित्तमंत्री जे होते ते C.D. देशमुख यांनी 1952ला अर्थसंकल्प सादर केला. 1958 मध्ये पंडित नेहरूंनी 1970 मध्ये जे आहे ते मोरारजी देसाईंनी राजीनामा दिलेला असल्यामुळे इंदिरा गांधींनी या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केला होता. तर 1987 मध्ये राजीव गांधींनी पंतप्रधान असताना स्वतः जो आहे तो अर्थसंकल्प सादर केला होता. मोरारजी देसाई लक्षात ठेवायच्या वरती प्रश्न आलेला आहे. मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक म्हणजे 10 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. त्यामधील 8 वार्षिक अर्थसंकल्प होते आणि 2 मध्यावधी अर्थसंकल्प होते. त्याखालोखाल P. चिदंबरम यांनी 9 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेला 1973-74चा अर्थसंकल्प लक्षणीय तूट असल्यामुळे अर्थसंकल्पाला जो आहे तो काळा संकल्प असा अर्थसंकल्प असा म्हटला होता. मनमोहन सिंग यांनी 1991च्या अर्थसंकल्पातून उदारीकरणाला सुरुवात झाल्यामुळे या अर्थसंकल्पाला युगारंभ अर्थसंकल्प असे देखील म्हटले आहे. तर ब्रिटिशांचे राज्य असताना इंग्लंडचा अर्थसंकल्प सकाळी सादर झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता जे आहे ते इंग्लंडच्या वेळेनुसार भारताचा अर्थसंकल्प मांडला जायचा. पण यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना 2001-2 पासून ही प्रथा मोडून सकाळी 11 वाजता जो आहे तो अर्थसंकल्प मांडला जातो. तर 2017-18चा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटी सादर होण्याऐवजी तो 1 फेब्रुवारीला जो आहे तो सादर केला आणि यामध्येच रेल्वेचा आहे तो स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणे बंद केले. 5 जुलै 2019ला निर्मला सीतारामन यांनी पुनर्नियुक्ती सरकारचा साधारण अर्थसंकल्प मांडला. त्या भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्री आहेत. त्यामुळे वित्तमंत्री पदावर असणाऱ्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. इंदिरा गांधी होत्या त्या पंतप्रधान होत्या, त्यांनी देखील सादर केला होता पण त्या वित्तमंत्री नव्हत्या.
अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलित आहे. बजेटचा अर्थ काय होतो? बजेट म्हणजे बकेट. हा फ्रेंच शब्द आहे, यातून तयार झालेला आहे. तर भारतीय राज्यघटनेत मात्र अर्थसंकल्प या शब्दाऐवजी वार्षिक वित्तीय विवरण, लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न आलेला होता, अर्थसंकल्पाऐवजी वार्षिक वित्तीय विवरण हा जो आहे तो यामध्ये उल्लेख केलेला आहे. तसेच प्राध्यापक बॅस्टेबल यांच्यानुसार अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न, खर्च आणि राजकोषीय समायोजनाचे पत्रक हे संसदेकडून मान्य करून घ्यावे लागते. अमेरिकेत ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेट हा स्वतंत्र विभाग अर्थसंकल्पावर जो आहे तो कामकाज करत असतो. तर यामध्ये काही गोष्टी आहेत बाहेरच्या देशाच्या रिलेटेड. आता आपण काही महत्त्वाचं बघू. हा अर्थसंकल्प विभाग जो आहे तो आपण या ठिकाणी बघूया. केंद्र आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारसाठी एकच अर्थसंकल्प असून 1 एप्रिल 31 मार्च या कालावधीसाठी तो असतो. भारतीय अर्थसंकल्पाची काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते रोख तत्व. रोख तत्व म्हणजे काय? त्याला आपण कॅश बेसिस म्हणतो. अर्थसंकल्प रोख तत्वावर तयार केला जातो. आर्थिक वर्षात जमा व खर्चाचे काही होणारे प्रत्यक्ष रकमांचे आकडे जे आहे ते लक्षात ठेवा. प्रत्यक्ष रकमांचे आकडे यामध्ये मांडले जातात. 2 नंबर आहे व्यपंगत तत्व, म्हणजे मंजूर असलेला खर्च आर्थिक वर्ष संपण्याच्या आतच करावा लागतो. 31 मार्च नंतर खर्च जो झाला तर तो व्यपंगत म्हणजे वाया गेलेला असेल असे समजले जाते. 3 नंबर वास्तविक खर्च, म्हणजे मंत्रालय व सरकार विभागाची किती खर्च होतो हा अंदाजित लावते आणि त्याकडे मांडावे लागतात. अंदाज हे ढोबळ परंतु वास्तविक असावे लागतात, कारण एखाद्या विभागाची जास्तीचा अव्यवहार जो आहे तो खर्च दुसऱ्या विभागाचा खर्च जो आहे तो हिसकावून घेण्यासारखे असते. 4 नंबर ढोबळ व निव्वळ तत्व, म्हणजे विविध मंत्रालय विभागाच्या जमा व खर्चाचे आकडे हे ढोबळ व निव्वळ दोन्ही पद्धतीने मांडले जातात. 5 अंदाजपत्रके व लेख्याची समान रचना. जमा खर्च लेखे व लेखा परीक्षण सुलभ होण्यासाठी लेख्याचे जे आहे ते अंदाजपत्र संसदीय अर्थसंकल्पामध्ये व्यवस्थित या ठिकाणी रचना केली जाते. 5 विभागावर जो आहे तो खर्च अंदाज. खर्चाचे अंदाज प्रत्येक विभागासाठी किंवा मंत्रालय गणित स्वतंत्र असले पाहिजेत, कारण संसदेत अर्थसंकल्प मंजूर करून घेताना विभागानुसार अनुदानाची मागणी मांडावी लागते. अर्थसंकल्पाचे प्रकार बघायचेत आपण. भारतातील अर्थसंकल्पाचे प्रकार यामध्ये सर्वात महत्त्वाचे 3 प्रकार आहेत अर्थसंकल्पाचे. तर आपण एक एक करून सर्व माहिती बघूया. आता सर्वात पहिला प्रकार असेल तो संतुलित अर्थसंकल्प, त्याला बॅलन्स्ड बजेट देखील म्हणतो. यामध्ये काय होतं, जमा व खर्च असतो तो सारखा असतो, त्यामुळे याला संतुलित असे म्हटले जाते. दुसरा आहे शिल्कीचा अर्थसंकल्प. यामध्ये काय होतं, खर्चापेक्षा जमा जो आहे तो जास्त असतो, त्यामुळे याला सरप्लस किंवा शिल्कीचा अर्थसंकल्प असं म्हटलं. तुटीचा अर्थसंकल्प हा महत्त्वाचा आहे. तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये काय होतं, जमेपेक्षा खर्च असतो तो जास्त असतो, त्यामुळे याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. ह्यामध्ये आपण डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, व्यवस्थित त्यांनी दाखवलेलं आहे, एक समजावं आहे असं. आपण सर्व अर्थसंकल्पाचे प्रकार जे आहेत ते व्यवस्थित एक बाय एक सर्व प्रकार बघणार आहेत. अर्थसंकल्पाचे खालील प्रकार पडतात. त्यांना अर्थसंकल्पाचे स्वरूप असेही म्हणता येतात. पारंपरिक, कार्याधारित, शून्याधारित किंवा फलनिष्पत्ती अशी 4 स्वरूपाचे आपण प्रकार बघणार आहेत. हे समजून घेण्यासाठी आपण शेजारील पिरॅमिड बघूया. आता ह्याच्यामध्ये कोणत्याही अर्थसंकल्पाचा साधारण प्रारंभ बिंदू हा मागील वर्षाचे जे आहे ते आकडे असतात. उदाहरणार्थ, या वर्षात मुलाच्या शाळेची फी होती, ती रक्कम वेगळी काढून ठेवायची असेल तर आपण मागच्या वर्षाची पावती बघत असतो. मागील वर्षाचे आकडे तथा माहितीला आपण काय म्हणतो, एस्टिमेटेड इनपुट, म्हणजे किती अंदाजे आपल्याला द्यावे लागणार आहेत, एस्टिमेटेड, ते आपण ठरवलं जातं. या माहितीच्या आधारे आपण खर्चाचा आकडा जो आहे तो निर्धारित करत असतो. या इनपुटच्या आधारे खर्चाचे प्रमाण निर्धारित करण्याची पद्धत आधीपासून चालत आल्यामुळे या अर्थसंकल्पाला जे आहे ते पारंपरिक अर्थसंकल्प असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, आरोग्य उपकेंद्रावर मागील वर्षी समजा 800 कोटी रुपये खर्च आला असेल, म्हणून त्यात आणखीन काही ठोक ताळे लावून हा खर्च जो आहे तो यावर्षी 100 कोटी रुपये इतका केला जातो. पिरॅमिडमध्ये आपण खालून 3ऱ्या क्रमांकाला बघूया, आउटपुट दिसते. आउटपुट म्हणजे काय असतं, तर आउटपुट म्हणजे साध्य झालेले भौतिक लक्ष्य. ह्याच्यामध्ये काय होतं, केवळ खर्च निर्धारित करण्यापेक्षा भौतिक लक्ष्य निर्धारावर या ठिकाणी भर दिला जातो. उदाहरणार्थ, म्हणजे तर अशा अर्थसंकल्पाला जे आहे ते कार्याधारित अर्थसंकल्प म्हणजे परफॉर्मन्स बजेट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघूया आपण, 100 कोटी रुपये खर्च करून 500 उपकेंद्र उभारली जातील अशी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये असते. आता हे 500 उपकेंद्र जे आहेत यामध्ये आउटपुट असेल. पुढील मागील वर्षाचा एस्टिमेटेड इनपुट. आता काय बघू, मागील वर्षाचा आकड्यांनाच आपण काय म्हणतो, एस्टिमेटेड इनपुट.
याचा आधार न घेता अर्थसंकल्प बनवला जातो असेल, असा अर्थसंकल्प जर बनवला जात असेल तर अशा अर्थसंकल्पाला जे आहे ते शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणतात. म्हणजे मागील वर्षाचे आकडे विचारात न घेता अर्थसंकल्प बनवला जात असेल तर त्याला शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे झिरो बेस्ड बजेट असं देखील म्हटलं जातं. उदाहरणार्थ उपकेंद्रे उभारायची असतील तर आधी एका उपकेंद्र उभारणीला किती खर्च येतो याचे नव्याने निर्धारित करायचे. हे केल्यामुळे कदाचित 20 लाख रुपयाऐवजी 15 लाख रुपयातच एका केंद्राची उभारणी होते असे आढळू शकते. यामुळे खर्चाचा आकडा 100 कोटीवरून जो आहे तो 75 कोटी रुपये इतका येऊ शकतो. आता पिरामिडच्या सर्वात टॉपला जर आपण बघितलं तर आउटकम असं दिसत आहे. आता आउटकम म्हणजे काय असतं यामध्ये बघा, आउटकम म्हणजे साध्य झालेले किंवा मोजता येण्यासारखे लक्ष्य. 500 उपकेंद्र हे आउटपुट आहे. या उपकेंद्रामुळे काय होतं, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढून ते 80% होईल. हे आउटकम आहे. आउटकम प्राप्त करण्यासाठी भर देणारा अर्थसंकल्प म्हणजे फलनिष्पत्ती अर्थसंकल्प. म्हणजे ह्याच्यावरती फक्त जे आहे ते आउटकम म्हणजे जे आपल्याला फायनल आउटपुट भेटत आहे याच्यावरती जो आहे तो फोकस केला जातो. एक एक करून आपण गोष्ट बघूया. आता पारंपरिक अर्थसंकल्प याची सविस्तर माहिती आपण घेणार आहे. आता बृहत अर्थशास्त्रामध्ये म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये विकास होत असताना विविध देशांमध्ये अर्थसंकल्प पद्धतीत सुधारणा होत गेल्या आहेत. या सुरुवातीच्या टप्प्यापासून खर्च आधारित जो अर्थसंकल्प विकसित केला होता त्याला जो आहे तो पारंपरिक अर्थसंकल्प असे म्हटले जाते. प्रश्न, पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये तरतूद करताना किती खर्च करायचा याचे उत्तर मिळते. याचा आधार जो आहे तो खर्चाची तरतूद करताना मागील वर्षाच्या खर्चाचे आकडे जे आहे ते समोर ठेवले जातात. मागणी व गरज विचारात घेऊन हे आकडे जे आहे ते कमी अथवा जास्त करतात. प्राधान्य, पारंपरिक अर्थसंकल्पाला खर्चाचे प्रमाण निर्धारित करण्याचे जे आहे ते प्राधान्य दिले जाते. आता मंत्रालयाने काय सादर करते, खर्च कसा होईल, या खर्चावर नियंत्रण कसे राहील, कोणाच्या क्षेत्रात किती खर्च होईल, या सर्वांचा जो आहे तो आकडा मंत्रालय सादर करत असते. याचा फायदा काय होतो तर याचा फायदा कल्याणकारी तत्व अर्थसंकल्पामध्ये थोड्या फरकाने आढळतात आणि ह्याच्यामध्ये अर्थसंकल्प जो आहे तो लवचिक, सोपा आणि समजण्यायोग्य असतो. ह्याचे तोटे काय आहेत तर खर्चाने काही लाभ होईल असे अस्पष्ट असल्यामुळे पारंपरिक अर्थसंकल्प उद्दिष्टापासून दूर गेलेला असतो. त्यामुळे या अर्थसंकल्प जो आहे तो अनंतरदायी, अनअकाउंटेबल देखील ठरतो. 2 नंबरचा आता असेल कार्याधारित अर्थसंकल्प म्हणजे परफॉर्मन्स बेस्ड अर्थसंकल्प याला आपण म्हणूया. तर हर्बर्ट हुकर यांनी 1929 ते 1933 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. यामध्ये यांनी काय केलेलं होतं तर यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रशासकीय सुधारणा समिती या ठिकाणी झाली होती. त्याला हुवर आयोग असं म्हणतात. तर हुवर आयोगाच्या अहवालात जे आहे ते नवीन अर्थसंकल्पाचा कार्याधारित अर्थसंकल्प जो आहे तो ही संकल्पना सुचवली. या आयोगाच्या अहवालानुसार 1949 मध्ये अमेरिकेमध्ये हा कायदा लागू झाला. आता यामध्ये तसेच कमी जास्त फरकाने कार्याधारित अर्थसंकल्प आपण देखील वापरण्यास सुरुवात केली. याच्यामध्ये काय प्रश्न आहे, कार्याधारित अर्थसंकल्प तरतुदी करताना खर्च करून काय साध्य करायचे असते. तर ह्याच्यामध्ये ह्याचा आधार जो आहे, या प्रश्नाचे उत्तर मिळते वर सांगितल्याप्रमाणे. म्हणजे कार्याधारित अर्थसंकल्पात आउटपुट साध्य करणे हे महत्त्वाचे लक्ष असते. त्यामुळे खर्च करून हा जो आहे तो आउटपुटवरती लक्ष दिलं जातं. आधार जो आहे तो पुढील वर्षात काय साध्य करायचे आहे ह्याचं भौतिक लक्ष्य म्हणजे आउटपुट काय असेल हे निर्धारित करून त्यासाठी काही तरतुदी केल्या जातात. मंत्रालय काय सादर करते, लक्ष्य काय असेल, किती निर्धारित लक्ष्य गाठायचे असेल, किती टाईमपर्यंत, हे जे आहे ते सादर करते. ह्याचे फायदे काय आहेत, भौतिक लक्ष्य निर्धारित केल्यामुळे खर्चाची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे याला कार्याधारित अर्थसंकल्प असं म्हटलं जातं. तोटे काय आहेत, नव्याने प्रयोग करताना लक्ष्य निर्धारित करणे किंवा यापासून मिळणाऱ्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे असा अर्थसंकल्प जरा जटिल वाटेल. तसेच अंमलबजावणी करताना जरा अवघड देखील वाटेल. आपण आता पारंपरिक अर्थसंकल्प बघितला, कार्याधारित अर्थसंकल्प बघितला आणि आता आपण जो आहे तो पुढील शून्याधारित अर्थसंकल्प प्रकार आणि फलनिष्पत्ती अर्थसंकल्प प्रकार हे जे आहे ते ह्या चार्टच्या माहितीनुसार आपण बघणार आहे. शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये जो आधार असतो तो शून्य असतो. तर फलनिष्पत्ती अर्थसंकल्पामध्ये पुढील वर्षाचे मोजता येण्यासारखे लक्ष यामध्ये धरले जाते. तर यासाठी प्राधान्य काय आहे, खर्च व लाभाचे विश्लेषण करणे हे जे आहे आणि निष्पादन प्राप्त करणे हे फलनिष्पत्ती अर्थसंकल्प. मंत्रालय काय सादर करते, का, कुठे व किती खर्च करावा लागेल हे शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये. तसेच फलनिष्पत्तीमध्ये लक्ष कसे गाठले जाईल ह्याचा विचार केला जातो. याचं उदाहरण बघा, आता ह्यामध्ये दिलेलं आहे ते वाचून घ्या. फायदे, खर्च कपात व लाभाचे महत्मीकरण व प्रशासनात सुधारणा करते. तसेच खर्च व निष्पत्ती यात सांगाडा घालणारे लोकांचा विश्वास व पारदर्शकता उत्तरदायी यातून कळत असते.
काही तोटे देखील आहेत त्याचे. तोट्यांमध्ये काय आहे, वेळ खाऊ आहे शून्य आधारित अर्थसंकल्प. तर फलनिष्पत्तीमध्ये वाढीव खर्च जो आहे तो केला जातो. विशेष काय याच्यात, भारताने 1986 मध्ये पहिल्या शून्य आधारित अर्थसंकल्पाचे निर्देश दिले होते. तर 2005-06 मध्ये फलनिष्पत्ती अर्थसंकल्पाचे निर्देश या ठिकाणी दिले जाते. तर या ठिकाणी अमेरिकेत वापर आणि भारतात वापरचे काही फोटो दाखवलेले आहेत. पहिल्यांदा यांनी वापर केला होता आपले राजीव गांधी यांनी, आणि फलनिष्पत्तीसाठी चिदंबरम यांनी 2005 साला या ठिकाणी यूज केला होता. तर हे झालं अर्थसंकल्पाच्या रिलेटेड. आता आपण सार्वजनिक निधी हा कन्सेप्ट बघणार आहे. सार्वजनिक निधीमध्ये काय होतं, सरकारच्या तिजोरीला म्हणजे काय आपण म्हणतो राजकोष असं म्हणतो, राष्ट्राच्या कोशाला. तर त्यामुळे या तिजोरीशी संबंधित असलेल्या अनेक संकल्पामध्ये राजकोषी हा शब्द जो आहे तो वापरला जातो. या राजकोषाचा अभ्यास करण्यासाठी आपण कलम घटनेच्या 266 आणि 267 मध्ये काही कलम आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, तर सरकार जे आहे ते केंद्र सरकारचे 3 प्रकारचे निधी असतात. पहिला ह्यामध्ये डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, पहिला असेल तो संचित निधी, दुसरा आहे सार्वजनिक लोकलेखे आणि आकस्मिक निधी. आता ह्यामध्ये आपण सर्व जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आहे जी बघणार आहे. ह्यामध्ये पहिला आहे तो संचित निधी. संचित निधी म्हणजे काय ते आपण माहिती बघूया. त्याच्यानंतर आपण ह्याच्या रिलेटेड काही कन्सेप्ट बघणार आहे महत्त्वाचे. संचित निधी जो आहे तो कलम 266(1) या राजघटनेतील कलमानुसार हा उभारला जातो. संसदेच्या मान्यतेशिवाय संचित निधीतून एकही पैसा काढता येत नाही, हा 266 पोट कलम 3 ह्यानुसार घटनेमध्ये सांगितलं आहे. संचित निधीची उभारणी शासनाचा कर महसूल, तसेच करेत्तर महसूल, कर्ज प्राप्ती, कर्ज परतफेड, शासकीय उद्योगांचा नफा किंवा अग्रक्रमे याच्यातून केली जाते. तर संचित निधीबाबत ही माहिती आहे. आता संचित निधीमध्ये पहिल्यांदा आपण आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट यामध्ये बघायचा आहे, धनविधेयक किंवा त्याला आपण अर्थविधेयक असं देखील म्हणतो. आता संसदेत मांडली जाणारी विधेयके ही साधारण विधेयक असतात, घटनादुरुस्ती विधेयक असतात किंवा धनविधेयक देखील असू शकतात. विधेयक धनविधेयक असेल तर काय होतं, याची व्याख्या कलम जी आहे ती 110 मध्ये केलेली आहे. कलमात धनविधेयकाची व्याख्या केली आहे. यामध्ये धनविधेयक म्हणजे असे विधेयक ज्यात खालील बाबी असतात. म्हणजे काय, ह्यामध्ये धन कर आकारणे, कर रद्द करणे, कर माफ करणे किंवा करामध्ये फेरफार करणे किंवा कराचे नियमन बदलणे किंवा करणे हे जे आहे त्या गोष्टी असतात. धन किंवा अर्थ म्हणजे पैसा, सरकारच्या आर्थिक व्यवहार संबंधित विधेयक म्हणजे धनविधेयक असतं. भारत सरकारने कर्ज घेणे ही हमी देणे यासारखे नियमन, वित्तीय जबाबदारी, कायद्यामधील दुरुस्त्या ह्या धनविधेयकामध्ये होत असतात. तसेच संचित निधीमधील जो किंवा आकस्मिक निधी सांभाळणे ह्या देखील गोष्टी असतात. भरणा करणे, त्यातून पैसे काढणे. तर संचित निधीमधील पैशाचे विनियोजन करणे त्याला देखील धनविधेयक म्हणतात. संचित निधीमधील प्रभारित खर्च घोषित करणे किंवा खर्चाची रक्कम जी आहे ती वाढवणे. तसेच संचित निधी किंवा सार्वजनिक लोकलके यांच्यामधील खर्चाची पैशाची जमा, सांभाळ किंवा खर्च यांचे लेखापरीक्षण करणे. तर विधेयक जे आहे ते धनविधेयक आहे का नाही हे कसं ठरतं, असा प्रश्न जर उद्भवल्यास सभापतींचा निर्णय जो असतो तो ग्राह्य समजला जातो. धनविधेयकाला धनविधेयक असल्याचे सभापतींनी प्रमाणपत्र आवश्यक असते. 117च्या कलमनुसार धनविधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस घेणे आवश्यक असते. तर धनविधेयकामध्ये काही संसदीय कार्यपद्धत आहेत. त्याच्यामध्ये 109 कलमानुसार संसदीय कार्यपद्धत जी आहे ती पार पाडली जाते. यामध्ये धनविधेयक सुरुवातीला लोकसभेतच मांडले जाते, राज्यसभेत मांडता येणार नाही. लोकसभेने सहमत केल्यानंतर धनविधेयक राज्यसभेत गेले जाते. राज्यसभेला फक्त 14 दिवसाच्या आत सूचनांसह जे आहे ते परत पाठवावे किंवा जे आहे ते पारित करावे लागते. लोकसभेने राज्यसभेच्या सूचना स्वीकारल्यास सदर धनविधेयक राज्यसभेने सहमत केले असे समजले जाते, किंवा लोकसभेने राज्यसभेच्या स्वीकारल्या नाहीत सूचना तरी देखील धनविधेयक जे आहे ते सहमत केले जाते. राज्यसभेने एखादे धनविधेयक आहे का 14 दिवसाच्या आत परत पाठवले तरीही सदर धनविधेयक राज्यसभेने सहमत केले असे समजले जाईल. तर धनविधेयकाबाबत अंतिम संमती मिळाल्यानंतर राष्ट्रपतीची स्वाक्षरी पाठवली जाते. 111 नुसार राष्ट्रपती धनविधेयकामध्ये सहमती देऊ शकतात किंवा अशी सहमती रोखू शकतात, परंतु संसदेच्या जे आहे ते पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत, हा घटनेमध्ये नियम आहे. सरकारच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित विधेयकाला वित्त विधेयक असं म्हणतात. ही जी संकल्पना आहे ती विस्तृत आपण संकल्पना देखील वापरली जाते. धनविधेयक हा वित्त विधेयकाचाच एक प्रकार आहे. धनविधेयकापेक्षा इतरही काही विधेयक आहेत ती वित्त विधेयक असतात. 117(1) आणि 3 मध्ये या कलमामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मनी बिल 110, त्याचबरोबर फायनान्शियल बिल किंवा फायनान्शियल कॅटेगरी बी 2 मध्ये या सर्व गोष्टी येत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया.
तर आज व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर सार्वजनिक वित्त, सार्वजनिक धोरण, अर्थसंकल्प, त्याचे प्रकार, सार्वजनिक निधी, अर्थविधेयक आणि धनविधेयक ह्या गोष्टी. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो पार्ट आहे तो सर्व बघणार आहे. याच्यामध्ये सर्व कन्सेप्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करूया. पार्ट 2 त्याचा बनवणार आहे व्हिडिओ मी. तर तो व्हिडिओ आपण लवकरच त्या प्लेलिस्टमध्ये अपलोड करणार आहे. लेस्ली सरांची जी प्लेलिस्ट आहे इकॉनॉमिक्सची ती सेपरेट व्हिडिओची बनवलेली आहे. तिथून तुम्ही जे आहे ते हे सर्व व्हिडिओ एकाच वेळी पाहू शकता.